नमस्कार. मी भाग्यश्री पाटील. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. एक दिवसाच्या सुट्टीनंतर आपण पुन्हा मार्केट पाहतो आहे. आजच्या मार्केटमध्ये बिझनेसपेक्षा पॉलिटिक्सच जास्त दिसतं आहे. तर त्या दृष्टीने अमेरिकेतलं मार्केटसुद्धा आणि आपलं मार्केटसुद्धा बदलत आहे. अमेरिकेमध्ये ट्रम्पने आता बोलायला सुरुवात केली आहे. ट्रम्प म्हणतात कॉर्पोरेट टॅक्स 15% करा. तैवानने आम्हालाच पैसे दिले पाहिजे कारण आम्ही तिथे सैन्य ठेवतो, त्यांचं रक्षण करतो, तर त्यांनी आम्हाला पैसे दिले पाहिजेत. त्यामुळे आणि चिपसाठी जे काही सामान लागतं ते अमेरिका पाठवते, तर त्याच्यावर बरीच बंधनं लादली जाणार आहे. आणि म्हणून AMD, NVIDIA, मेटा, ब्रॉडकॉम, ॲपल, ॲमेझॉन, अल्फाबेट, मायक्रोसॉफ्ट असे शेअर सगळे मंदीत होते. म्हणजे 2 दिवसापैकी 1 दिवस मार्केट तेजीत होतं आणि बुधवारी मार्केट मंदीत होतं. आता आपल्या इथे काय गोंधळ झाला, तर एक तर बजेट आहेच, पण कर्नाटक सरकारने सांगितलं की प्रत्येक कॅटेगरीमध्ये लोकल्ससाठी रिझर्वेशन दिलं पाहिजे. त्यामुळे ज्या बँगलोरला कंपन्या आहेत आणि बँगलोरला पाण्याचे तर हाल आहेतच, तरी त्या कंपन्या बँगलोरला होत्या. आता हे जे लोकलसाठी रिझर्वेशन दिलं पाहिजे या कायद्यामुळे कदाचित कंपन्या बँगलोर सोडून दुसऱ्या राज्यात जाण्याची शक्यता. दुसरी राज्य पटकन त्यांना आमंत्रण द्यायलाच लागली आहेत की तुम्ही आमच्या राज्यात या, अशा रिझर्वेशनचा कायदा आमच्या राज्यात नसेल. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा परिणाम आणि शिवाय रिझल्ट्स आणि श्रिम्पच्या संबंधात कायदे बदलत आहेत. कारण इक्वाडोरमधून श्रिम्पची आयात होते. इक्वाडोरमध्ये व्हायरस आला आहे, त्यामुळे इक्वाडोरमधून आयात बंद केली आहे. तर या श्रिम्पवाल्या कंपन्यांना त्यामुळे मागणी वाढेल, म्हणून श्रिम्पच्या किमतीसुद्धा वाढत आहेत. तर या गोष्टींकडे सगळं लक्ष द्यायचं आहे. बराच गोंधळ आजच्या मार्केटमध्ये तुम्हाला दिसेल. फॉरेन इन्व्हेस्टर्सची 1271 कोटीची खरेदी, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची 529 कोटींची विक्री आहे. आणि 2 दिवसाचं मार्केट जे आहे, कारण अमेरिकेत सुट्टी नव्हती, तर हे 2 दिवसाचं मार्केट आज आपल्याला पचवायचं आहे. एशियन पेंटचा रिझल्ट खराब आला आहे, कमजोर आला आहे. त्यांचं प्रॉफिट कमी झालं आहे, मार्जिन पण कमी झालं आहे. तर त्यांनी त्याची कारणं दिली आहेत. ते म्हणतात की हीट वेव्ह होती, इलेक्शनमुळे मागणी कमी झाली होती, आम्ही किमती कमी केल्या होत्या आणि आमचं जे प्रॉडक्ट मिक्स आहे त्या प्रॉडक्ट मिक्समुळे सुद्धा आम्हाला त्याचा फटका बसला. इंडस्ट्रीयल बिझनेस मात्र चांगला चालला आहे. पण त्यांनी एक आशा दाखवली आहे की पाऊस चांगला असल्यामुळे खेडोपाड्याचं सेंटिमेंट चांगलं होईल आणि ह्याच्यानंतर खेडोपाड्यातून मागणी सुधारेल, अशी एक अपेक्षा एशियन पेंटनी व्यक्त केली आहे. LTI माइंडट्री यांचा रिझल्ट चांगला लागला आहे.
आणि ते ब्राझीलमध्ये एक सबसिडियरी स्थापन करत आहेत. त्याच्यामध्ये $1 मिलियन त्यांनी गुंतवले आहेत. झेन्सार ब्रिज व्ह्यू लाईफ सायन्स LLCमध्ये ते 100% स्टेक घेणार आहेत आणि यासाठी त्यांना $14 मिलियन अपफ्रंट पेमेंट करायचं आहे आणि $11 मिलियन 31 डिसेंबर 2027ला पेमेंट करायचं आहे. आणि हे डील 3 आठवड्यामध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे. LTI फायनान्स, L&T फायनान्सचा रिझल्ट छान आला आहे. त्यांचे डिस्बर्समेंट 21.5% वाढले. ॲसेट अंडर मॅनेजमेंट वाढलेत 12.9%. तर NPA कमी झालेत. ग्रॉस NPA, नेट NPA फ्लॅट राहिलेत. नेट इंटरेस्ट मार्जिन वाढलं आहे आणि नेट इंटरेस्ट इन्कमसुद्धा वाढलं आहे. त्यांचं प्रॉफिटसुद्धा वाढलं आहे. त्यामुळे L&T फायनान्सचा रिझल्ट चांगला आला आहे. नजाराला 1,120 कोटी रुपयाची GST नोटीस आली आहे. झी एंटरटेनमेंटने आधी असं सांगितलं होतं की आम्ही प्रेफरन्स इश्यू करू, QIP करू. त्याऐवजी आता त्यांनी $239 मिलियन FCCB करायचं ठरवलं आहे. म्हणजे फॉरेन करन्सी कन्व्हर्टिबल बॉन्ड्स. त्याचा कूपन रेट 5% आणि हे बॉन्ड्स 10 वर्षासाठी ते इश्यू करणार आहे. तर हे चांगलं धरलं जात नाही आहे. त्यामुळे त्या दृष्टीने लक्ष द्यावं लागेल. ग्लेनमार्कच्या टॉपिरामेट कॅप्सूल 15 मिलीग्रॅमच्या आणि 25 मिलीग्रॅमच्या या कॅप्सूलसाठी US FDAने मंजुरी दिली आहे. या कॅप्सूल फिट्सवरच्या ट्रीटमेंटसाठी वापरल्या जातात किंवा एपिलेप्सी याच्या ट्रीटमेंटसाठी वापरतात आणि याची अमेरिकेमध्ये $21.9 मिलियन ची विक्री आहे. टेक्नो इलेक्ट्रिक यांनी QIP इश्यू केला आहे. त्याची फ्लोअर प्राईस 1,506.58 एवढी आहे. अडाणी ग्रीनने अपडेट्स दिलेत. त्यांची कपॅसिटी 31% वाढली. एनर्जी सेल 22% वाढले. सोलार 25.4% झाले. ONGCने बोकारो येथे कोल ब्लेड मिथेल ब्लॉकमध्ये उत्पादन सुरू केलं आणि IMFने भारताचं GDPचं अनुमान वाढवलं आणि ते 7% केलं आहे. तर आता कशात तेजी राहील, कशात मंदी राहील त्याप्रमाणे तुम्ही कोणते वॉचलिस्टमध्ये ठेवा आणि नंतर ट्रेड कसा घ्यायचा हे पहा. तेजीमध्ये झेन्सार, महिंद्रा लाईफ, मन्नापुरम, L&T फायनान्स, डी डेव्हलपमेंट, हिंदाल्को. डी डेव्हलपमेंट म्हणजे DEE, भारती एअरटेल, रत्नवीर प्रिसिजन रिझल्ट सुंदर आलाय. निपॉन लाईफ, KEC इंटरनॅशनल ऑर्डर मिळाली आहे. ग्लेनमार्क फार्मा, कॉन्कोर लॉजिस्टिक ॲप त्यांनी लॉन्च केला आहे आणि कॉन्कोरमध्ये स्टेक घेण्यासाठी अडाणी उत्सुक आहे. TVS मोटर्स, हिंदुस्तान झिंक,
बजाज ऑटो, मुथूट फायनान्स, जेफ्रीनी टार्गेट वाढवले. बालू फोर्ज, BALUFORGE, PC ज्वेलर ते बँकांबरोबर सेटलमेंट करतात. आणि मगाशीच मी सांगितलं की इक्वाडोरमध्ये व्हायरस आलाय, त्यामुळे तिथून होणाऱ्या झिंगे किंवा श्रिम्प्स यांची आयात बंद केली आहे, म्हणून त्याच्या किमती वाढत आहे, त्यांची मागणी वाढत आहे. म्हणून अवंती फीड्स आणि मुक्का प्रोटीन या दोन्ही शेअरकडे लक्ष दिलं पाहिजे. मुक्का प्रोटीनचा शेअर सुट्टीच्या आदल्या दिवशी वाढतच होता. आधार हाऊसिंग, नोमुराने आधार हाऊसिंगचं टार्गेट वाढवलं आहे आणि सरकारची जी स्कीम आहे प्राईम मिनिस्टर्स अफोर्डेबल हाऊसिंग, त्याच्यामध्ये आधार हाऊसिंगचा समावेश होतो. वेदांता, डाबर, LTI माइंट्री आणि जस्ट डायल. मंदीमध्ये नजारा, हे मंदीमधले शेअर चालू झाले आता. नजारा, एशियन पेंट, झी एंटरटेनमेंट, बजाज इलेक्ट्रिकल, अडाणी विल्मर. एका शेअरकडे मात्र तुम्ही बघा काय होत आहे ते. सिमेंट्सच्या बाबतीत डेली चार्टवर राऊंडिंग टॉपआउट पॅटर्न तयार झाला आहे. म्हणजे परवाच्या दिवशी, मोहरमच्या आदल्या दिवशीसुद्धा सिमेंट्सचा शेअर पडला होता. लोक जिथे जिथे प्रॉफिट आहे तिथे तिथे प्रॉफिट बुकिंग करत आहे. सिमेंट्सचा शेअर वाईट आहे किंवा काही त्याच्यात वाईट घडलं आहे म्हणून नव्हे, पण प्रॉफिट बुकिंग मात्र सुरू आहे असं दिसलं आहे. बर्जर पेंट, एशियन पेंटच्या रिझल्टचा परिणाम आणि बायोकॉन या शेअरमध्ये मंदी राहण्याची शक्यता आहे. तुम्ही वॉचलिस्टला ठेवा. काय होतं आहे हे बघा. मार्केटमध्ये वेगवेगळ्या तऱ्हेचा डिस्टर्बन्स आहे. म्हणजे जे कर्नाटक सरकारने सांगितलं आहे त्याला नॅस्कॉमनी ऑब्जेक्शन घेतल्यानंतर कर्नाटक सरकारने यू टर्न घेतला आहे. असं झालं आहे खरं, पण वेगवेगळ्या प्रकारची बाचाबाची चालू आहे. तर तुम्ही त्याकडे लक्ष देऊन मार्केट करा. नमस्ते.